मित्रांनो, तर आज आहे फायनल एपिसोड इथे. म्हणजे ह्या एपिसोडमध्ये आपण आपली राईड एंड करणार आहोत. आता आपण निघालो आहोत परत रोह्याच्या दिशेने. आता वाजले आहे सकाळचे 7. तिथे आपण युनीला कोलस्टार्ट करायला लावलं आहे. आता आपण इथून जाणार परशुरामला. परशुरामचं मंदिर 8 वाजता ओपन होतो, तर तिकडे दर्शन घेणं आणि दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार. ओके, चला. ही मस्त राईड एन्जॉय करा. मस्त सिनरिक व्ह्यूज असतील. सकाळची वेळ आहे, सो काहीतरी व्ह्यू भेटेल तर ते तुम्हाला कॅमेरामध्ये दाखवतो. ओके, बाय. आता आपण सुरुवात केली आपल्या प्रवासाची. तर आता वाजले सकाळचे 7 आणि आता आपण निघालो आहोत आपल्या मामाच्या गावावरून परतीचा प्रवास करायला. परशुराम मंदिरात दर्शन करू आणि मग डायरेक्ट त्यानंतर रोह्याला जाऊ. ओके, राधाकृष्ण मंदिर, तामनमाळा, गवळवाडी. काल मस्त रात्री 3 वाजेपर्यंत नमन होता. 3 वाजता नमन संपला आणि मग आपण गेलो घरी त्या मंदिरात. ओके, 7 वाजलेत. म्हणजे असं वाटतं की 9-10 वाजलेत. असं पहाटसारखं कायच नाही. गावी किती शांतता असते बघा सकाळी 7 वाजता. तर अशा प्रकारे आता आपण पोचलो आहोत गुढे फाट्यावरती. आता इथून आपण जाणार चिपळूणच्या दिशेने. आपण पिक केला हायवे. हा डायरेक्ट रस्ता आपल्या सवसाड्याच्या इथे नाही. तिथून म्हणजे परशुराम घाटाला सुरुवात होते. भारी आहे ना बायपास. म्हणजे चिपळूण मार्केटमध्ये न एंटर करता आपण बाहेरूनच डायरेक्ट परशुराम घाटाला प्रस्थान करतोय. चला, अशा प्रकारे आपण परशुराम घाटाला सुरुवात केली आहे. कायच ओपन नाही इकडे. दुपारनंतर म्हणजे एक थोड्या वेळानंतर आलो ना तर मग पूर्ण गर्दी होते. परशुराम मंदिर, भक्त निवास आणि परशुराम मंदिर. इथे आपण गाडी पार्क करू सावळीत. अशा प्रकारे आता आपण आलो आहोत परशुराम मंदिर येथे. कोकण भूमी. वरती जाऊ. संस्थान श्री भार्गवराम परशुराम. चला चला एंटर करूया परशुराम मंदिराच्या इथे. इकडे श्री हनुमानाचं मंदिर आणि समोर आहे श्री परशुराम मंदिर.
त्यात फोटो काढण्यास मनाई होती. आपण काय फोटो काढले नाहीत. आपण दर्शन घेतलं तर बंदिनुका मातेचं दर्शन घेऊन प्रस्थान करू. तर आता आपण प्रस्थान करतोय आपल्या पुढच्या प्रवासाला. ते बलक लावा मुलं का मागची केस उभी राहिली होती. चला मग आता निघूया. त्याला 11पर्यंतचं टार्गेट आहे पोचायचं. मध्ये नाश्त्याला वगैरे थांबला तर वेळ होऊन जाईल. आणि एक मध्ये फ्युल ब्रेक घ्यायचंच आहे. ओके लेट्स गो. आता पुढच्या परतीच्या प्रवासाला आता वाजले आहेत 8. जसं आपण ठरवल्याप्रमाणे 8 वाजता इथे पोचणार. आज 8 वाजता पोचून दर्शन घेऊन 7:15ला आता निघतोय. ओके. मध्ये एक फ्युल ब्रेक होईल आणि एक नाश्ता ब्रेक होईल. मग पोचू. वातावरणात चालवायला खूप मजा येते. उन्हाचा तडाखा नाही बसत ना. वातावरण कसं गार असतो. समोर कसला भारी व्ह्यू आहे. तुम्हाला माहिती आहे हा जो टर्न आहे ना इथे स्पीड ब्रेकर देण्याचं रिझन का? म्हणजे हा टर्न सर्वात डेंजर टर्न आहे. म्हणजे इकडे नेहमी कोण ना कोणतरी ॲक्सिडेंट होतच. ॲक्च्युली काय होतं हा स्लोप आहे ना त्या स्लोपमध्ये स्पीड कंट्रोल होत नाही आणि पुढे डायरेक्ट टर्न दाखवतो तुम्हाला. पूर्ण यू आकाराचा टर्न आहे. सो स्पीड कंट्रोल होत नाही. गाड्यांचा लोड जातो आणि गाड्या आपटल्या जातात. म्हणून इकडे एवढे स्पीड ब्रेकर दिले आहेत. ते बघ हे जे बॅरिगेड लागलेत ना त्याच्या अगोदर पण ॲक्सिडेंट झाला. मग आता थोडा रस्ता रुंद केला जातोय म्हणजे टर्न बरोबर बसते. हा डायरेक्ट खाली गेला तर गेला परत येणार नाही माणूस. हा एकच टर्न इकडे खतरनाक आहे. बाकीचे टर्न ओके आहेत कारण की याचा स्लोप जास्त आहे. तर अशा प्रकारे आता आपण हायवे टच केला. आता इथून आपण फ्युल ब्रेकला थांबू. खेळला आय थिंक जो फ्युल ओव्हर होईल आणि चाललं कशेडी घाटाच्या नंतर लागणारा जो अनसुया हॉटेल आहे ना तिथे थांबूया. ओके लेट सी बघू. इथे पण सर्वात जास्त केमिकल फॅक्टरीज आहेत. खालून जो आहे खेडच्या अलीकडे हा आहे आपला पहिला टोल आजच्या ह्याच्यातला प्रवासाचा. ओके इथून आहे ना मानगाव इंदापूर मानगाव पर्यंत रस्ता व्यवस्थित आहे. लेफ्ट साईडला खेड रेल्वे स्टेशन मुंबई सरळ महाड सरळ. लेफ्ट साईडला गेलो तर भरणा नाक्यात पोचू आपण.
इथे एवढं रस्त्याचं काम चालू आहे, मग आपल्याला डायव्हर्जन घ्यावं लागलं. तर हा पण रस्ता होईल व्यवस्थित. अरे बाबा चालू कुठून, दोन्ही साईडून गाड्या येतात ते. असेल तर इथून लेफ्ट मारून जायचं, आतून रस्ते आहे, तिथून दापोली वगैरे करता येतात. मग दापोली मंडणगड वगैरे इकडून लेफ्ट आहे. आपल्याला डायरेक्ट जायचं पोलादपूर मार्गे, मग आपण सरळ चाललोय. ही सर्व सीएनजी साठी लाईन आहे. बोललो ना, इकडच्या लोकांना अक्कल नाही. रोड क्रॉस करताना लेफ्ट राईट गाड्या येतात, काय काय बघणार नाही, येड्यासारखे गाड्या चालवतात. आलाय गाडी हिंट द्यायला लागली. आता पण इज्जती पुढे जो येणारा पेट्रोल पंप आहे तिथे पेट्रोल पंप. 440 किलोमीटर चालले. कोकण रेल्वे असा सीन पाहिजे. पाऊस आहे, इथून कोकण रेल्वे जाते आणि इथून आपण बाईकने जातोय, काय भारी वाटेल. जर आपल्या कशेडी घाटातून जायचं असेल तर तिथे आपल्याला श्री स्वामी समर्थांचा मठ भेटेल, तर दर्शन घ्यायला खूप सुंदर आहे. अलिबाग 138, पनवेल 150, मुंबई 187 किलोमीटर ओनली. सख्यदाता देवा भक्तांनी सावा आरती नाही बाबा गंगा. बा भेंडी 2 लाल परीची, दोघांची पैकी एकाचा जरी बॅलन्स गेला तर संपलं. आरती सरिता. आपण इथून पुढे गेलेलं बरं. आता आपण 2 टोल क्रॉस केलेले. पहिला म्हणजे खेडमध्ये आणि सेकंड म्हणजे हा महाड येथे, म्हणजे पोलादपूरच्या पुढे. पंप आहे, आपण इकडे येऊ साठी आपल्याला रिव्हर्स शोधावा लागेल. तर तिथून रिव्हर्स दिसतोय मला, तो रिव्हर्स
घेऊन इथे पेट्रोल पंपवर आणि इथे बाजूलाच नाश्ता करू. इथे पेट्रोल भरू. फुल करतोय आपण. पेट्रोल पॉवर पेट्रोल. बस ऑनलाईन का ग बिल द्या याचा 1402 किलोमीटर झालंय आणि आता आपण ट्रिप 0 करतो. ओके. इथे आपण नाश्ता करून घेऊ कारण की स्पॉट पण चांगला आहे. नाही इकडे करायचं आहे. इथे करूया की पुढे. पुढे आहे ना. पुढे आता इंदापूर लागेल. मग चालेल दुसरी. चल मग आपल्या टपरीवरतीच. इथे थोडा ब्रेक घेऊया. आता इंदापूरला करू. इंदापूर नाही तर माणगावला. इंदापूर इथून आहे फक्त 29 किलोमीटर. तर रस्त्याचं काम सुरू आहे म्हणून ट्रॅफिक डिवाइड केले. तर ना कोकण रेल्वे कोकण रस्ता ऑन बाईक. घोडा अक्का चक्का घोडा. दादा आला मध्ये. दादाच्या पुढे पण अजून एक दादा. दादा थोडी जागा दिली तरी जाईल. अरे यार शूज टाकला. हे
इथून आपण जातो, इकडून आपण गेलोय मसल्यातून जातो आपण. जर इकडून दाखवतो मला रस्ता. इथे आहे जागा, जागा आहे. इधर से कुपचे उपचे से गाड़ी निकालना है. ये उधर से जाता है फिर ट्रैफिक बढ़ जाता है. ते बघा त्याच्यामध्ये झालं ट्रॅफिक. त्याचा रस्त्यावर येतो बोलायला. ठीक आहे रस्ते म्हणजे आम्ही त्यांच्या दुकानापासून वेगळी गोष्ट आहे. ते बाईक कम्युनिटी वॉस्ट म्हणजे खूप जास्त. इकडे पण बायकर, इथे पण बायकर, येणारा पण बायकर, जाणारा पण बायकर. आता आपण आहोत माणगाव रेल्वे स्टेशन. ट्रॅफिक बघ किती येणाऱ्यांची. काल पण सेम ट्रॅफिक होती. पप्पी दिली गाडीला गाडीने. चला अशा प्रकारे आपला नाश्ता झालाय. आता आपण पुढच्या प्रवासाला चाललोय. म्हणजे आता आपण आहोत माणगाव क्रॉस केलाय. जस्ट मग आता माईला रोहा स्टेशनला सोडू, रोहा बस स्टँडला सोडू. बसने गेलेली बेटर पडेल. गरमी पण आणि बस डायरेक्ट जुनगरला पण सोडेल अशी ट्राय करू. खरवलीत आहोत खरवलीत. लेट्स गो.